श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। ओम श्री महालक्ष्मी नमः। ओम उमा पार्वतीपते हर हर महादेव। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे। नमस्कार मैत्रिणींनो, बघा 20 ऑगस्ट 2026 वार गुरुवार, श्रावणातील दुर्गाष्टमी। कुलदेवीला अर्पण करा ही एक वस्तू, सोन्यासारखे दिवस येतील, आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य संपेल। तसेच महाशिवपुराणानुसार शिवपिंडीसमोर फक्त शिवशक्ती असे 2 दिवे प्रज्वलित केल्यास भगवान शिवशंकर तुमची इच्छा 100% पूर्ण करतील। तो उपाय आपण सविस्तर शेवटी पाहणार आहोत। 13 ऑगस्टपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे। आज श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण या महिन्यात अनेक महिला पुरुष आपल्या यथाशक्तीने गुरुचरित्र पारायण असो, स्वामी चरित्र पारायण असो, शिवलीला अमृत असो किंवा तुम्ही अजून कुठले पारायण करत असाल तरी पण खूप पवित्र मानले प्रसन्न मनाने करतात। जप नामस्मरण करतात, तितकंच आपल्या कुलदेवीला कुळाचार कुलस्वामीची सेवा करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। पटकन पावणारे कुठले देव तर आपली कुलदेवी, कुलदेव आणि आपले पितृ आणि आपले भगवान शिवशंकर। प्रत्येकजण या श्रावण महिन्यामध्ये यथाशक्तीने यथाश्रद्धेने पारायण करत असतो, कारण आपल्या आयुष्यातील सांसारिक अडचणी दूर व्हाव्या, व्यापार व्यवसाय शेतीविषयक काही समस्या असतील यातून निवारण होण्यासाठी आपण हे करत असतो। तर त्यातच दुर्गाष्टमी ही आलेली आहे। तर या दुर्गाष्टमी दिवशी आपल्याला एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे, कुलदेवीची सेवा करायची आहे। तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायला जमली नसेल तर श्रावण महिन्यात आवर्जून या दुर्गाष्टमी दिवशी तुम्ही करू शकता। 20 ऑगस्ट 2025 रोजी श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी सुद्धा आलेली आहे। बघा, सध्या भगवान शिव आणि त्यांच्या कुटुंबाकडे संपूर्ण सृष्टीचे चलन असते। दैत्याने कितीही त्रास देत असले तरी भगवान शिव आणि माता पार्वती, जगदजननी जगदंबा दुर्गा आपल्याकडून यांची जेवढी सेवा उपासना करता येईल तेवढी करून घ्या। हे आपले सर्व रक्षण करतात। म्हणून या श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी दिवशी भगवान शिव आणि शक्ती संपूर्ण पृथ्वी तलावर गोपनीय स्वरूपात म्हणजे सूक्ष्म स्वरूपात आपले रक्षण करतात। या दुर्गाष्टमी दिवशी आपल्याला आपल्या शक्य होईल तितकं दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याचा प्रयत्न किंवा ऐकण्याचा करायचा आहे, कारण ही दुर्गाष्टमी श्रावणातील आहे। ही सेवा करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। पुढे कृष्ण पक्षामध्ये जी अष्टमी येते तर ती गोकुळ अष्टमी असणार आहे, कारण भगवान श्रीकृष्णाची सेवा उपासना करायला वेळ गेला तर आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करणे शक्य होणार नाही। म्हणून तुम्ही याच दुर्गाष्टमीला जास्तीत जास्त दुर्गा सप्तशती पाठ ऐकण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न करा। तसंच आपल्या कुलस्वामिनीचा कुळाचार करायचा आहे। तसेच आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी एक वस्तू कुलदेवीला अर्पण करायचं आहे। बघा, प्रत्येक दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व असतं। त्यासोबत श्रावण महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची उपासना सुद्धा केली जाते। या महिन्यात कुलदेवीची उपासना केल्याने घराचे रक्षण, आरोग्य आणि कौटुंबिक समृद्धी प्राप्त होते। या काळात अनेक घरामध्ये म्हणजे श्रावण महिन्यामध्ये अनेक घरात कुळाचार सुद्धा पाळले जातात, ज्यामध्ये कुलदेवीला नित्य नियमाने सकाळी किंवा संध्याकाळी नैवेद्य दाखवणे किंवा कुटुंबातील कल्याणासाठी प्रार्थना करणे। या श्रावण महिन्यात कुलदेवीची उपासना करण्याचे मुख्य कारण म्हणजे या काळात येणारे सण आणि तिथीचे आध्यात्मिक महत्त्व आहे। या महिन्यात श्रावणात दुर्गाष्टमी सुद्धा साजरी केली जाते, जी कुलदेवीच्या उपासनेसाठी अत्यंत फलदायी मानली जाते। या दिवशी तरी आवर्जून आपल्या कुलस्वामिनीचा कुळाचार करावा, यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन वंशवृद्धी व्हावी। यासाठी या श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीची उपासना करणे खूप महत्त्वाचे मानले जाते। मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे। तर या श्रावण महिन्यात गुरुवारी कुलदेवीला अर्पण करा ही एक वस्तू, आणि या गुरुवारी विशेष करून दुर्गाष्टमी आहे, तर या दुर्गाष्टमी दिवशी ही वस्तू अर्पण केल्याने सोन्यासारखे दिवस येतील। आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन तुमची प्रत्येक इच्छा मनोकामनाही पूर्ण होईल। तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीला अर्पण करायची आहे, ही सेवा कशी करायची आहे, हा उपाय कसा करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तसेच कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा, जेणेकरून कुलदेवीची कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील। तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे किंवा जी सेवा सांगणार आहे, तर आपल्याला ही सेवा श्रावण महिन्यातील
दुर्गा अष्टमी दिवशी करायचे. जी स्त्री पुरुष श्रद्धेने आपल्या कुलदेवीची पूजा करते तर त्या व्यक्तीची, त्या स्त्रीची प्रत्येक इच्छा मनोकामनाही पूर्ण होती. आपली कुलदेवी आपली कुलस्वामिनी आहे. ती आपल्या कुळाचं, आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असते. प्रत्येक घरातील कुलदेवी ही वेगवेगळी असते आणि हीच कुलदेवी आपल्या कुळाचा उद्धार करत असते. कुलदेवी ही वंशवृद्धी करणारी असल्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक किंवा फोटो हा नेहमी असतो आणि म्हणून आपल्या घरात तर कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल तर नित्यनियमाने आपल्या कुलदेवीची पूजा करावी. जेव्हा आपण आपल्या घरात आपल्या कुलदेवीची पूजा करतो तेव्हा ती आपल्या कुटुंबावरती प्रसन्न राहून आपल्या परिवाराचे संरक्षण करत असते. आपल्या घरावर येणारी सर्व संकट, विघ्न ही आपत्ती दूर करते आणि या कुलदेवीच्या नित्यसेवेने सर्व प्रकारची दुःख, संपत्ती आणि आरोग्य यासारखी वृद्धी होते. पण जर तुमच्या हातून तुमच्या घरामध्ये तुमच्या कुलदेवीची कोणती सेवा घडत नसेल तर संपूर्ण कुटुंबाला अनेक समस्यांना सामना देखील करावा लागतो. खास करून घरातील मुलांच्या प्रगतीमध्ये खूप जास्त अडथळे येतात. अनेक जणांना आपली कुलदेवी कोणती आहे हे सुद्धा माहीत नाही आणि त्यामुळे त्या लोकांनी आयुष्यामध्ये अनेक अडचणींना सामना करावा लागतो. म्हणून आपण प्रत्येकाने आपली कुलदेवी ही नक्की कोणती आहे ही माहिती करून घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला सुद्धा अजून कुलदेवी माहीत नसेल तर तुमच्या गुरूंकडे जाऊन तुम्ही तुमची कुलदेवी जी आहे तर ती माहिती करून घ्या आणि कुलदेवीचा टाक किंवा फोटो बनवून तो आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा ही आपल्या करायची आहे. आणि जर तुम्हाला माहिती करून सुद्धा तुमची कुलदेवी तुम्हाला माहिती होत नसेल, समजत नसेल तर काय करायचं, काही दिवस रात्री झोपण्या अगोदर रोज 108 वेळा नवार्णव मंत्राचा जप, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे असा जप करायचा आणि रात्री झोपून द्यायचं. नक्कीच कुलदेवी जी आहे तर ती आपल्या स्वप्नात येते आणि आपल्या संकेत देत असते. जर त्यावरून सुद्धा तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे ते नक्कीच समजून जाईल. आता बऱ्याच जणांनी गोष्ट खोटी वाटते, पण ज्यांना अनुभव घ्यायचा आहे ना ते नक्की हा अनुभव घेऊन बघा. 100% तुम्हाला चमत्कार हा दिसून येईल. आता आपण पाहणार आहोत की या श्रावण महिन्यात आपल्या कुलदेवीला अशी कोणती वस्तू अर्पण करायची आहे. आता ही सेवा किंवा हा उपाय करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक, फोटो, मूर्ती ही असायला हवी, तरच आपण ही वस्तू अर्पण करू शकतो. आता जर तुमच्याकडे टाक, फोटो, मूर्ती नसेल ना तर एक सुपारी घ्या आणि तिलाच आपल्या कुलदेवीचं प्रतीक म्हणून त्या सुपारीला म्हणजे कुलदेवीला जी वस्तू मी सांगणार आहे ते अर्पण करायचे आहे. या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. बघा, सध्या श्रावण महिना असल्यामुळे प्रत्येक स्त्रिया संपूर्ण पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त लवकर उठून आपली घर स्वच्छ करतात. त्यामुळे हे उपाय सांगायची गरज नाही. उठल्यानंतर ना आपल्या घराची, अंगणाची स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर अंघोळ करायची आहे. अंघोळ झाल्यानंतर तुमच्या घरात जी काही नित्य काम आहे, चहा, नाश्ता, तर ते सर्व कामं तुम्ही करून घेऊ शकता आणि यानंतर तुम्ही ही सेवा केली तरीसुद्धा चालेल. दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. आता उपाय करण्या अगोदर शक्य असेल तर उंबरट्यावरती छान हळदीचे लेपन करायचं आहे. नसेल शक्य होत फक्त हळदी कुंकू लावून तुम्ही पूजा केली ना तरीसुद्धा चालेल. देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता या सेवेसाठी तुम्हाला संकल्पसुद्धा करू शकता. संकल्प का करायचा? जर तुमची एखादी इच्छा अपूर्ण आहे किंवा तुमचं एखादं काम भरपूर दिवसापासून अडकलेलं आहे, ते काम पूर्ण होत नाही किंवा इच्छा पूर्ण होत नाही, तर ही इच्छा आपल्या कुलदेवीकडून पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला प्रयत्नांना यश मिळवण्यासाठी संकल्पसुद्धा करू शकता. पण तुम्हाला संकल्पयुक्त ही सेवा करायची नसेल, तशीच करायची असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता. पण संकल्प केल्याशिवाय कुठलीच इच्छा पूर्ण होत नाही असे शास्त्रामध्ये विशेष करून म्हटले आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा हा आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करून घ्यायचा आहे. शुद्ध गाईचे तूप नसेल तर तुम्ही जे रोज दिवा लावण्यासाठी तेल वापरतात ते घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा लावण्याचे, कारण ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगितले जाते कोणती सेवा किंवा उपाय हा अग्निदेवतेच्या साक्षीने केलात ती सेवा किंवा तो उपाय भगवंतापर्यंत लवकर पोचत असतो. म्हणून तुपाचा दिवा लावायचा आहे. पण शक्यतो ही सेवा करताना तुपाचा दिवा लावण्याचाच प्रयत्न करा. नसेल तर मग तुम्ही तेल घालू शकता. यानंतर धूप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि आपल्या कुलदेवीचा टाक असेल तर टाकावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. सुपारी घेतली असेल तर सुपारीवरती स्वच्छ अभिषेक करायचा आहे. यानंतर काय करायचं आहे, एक ताम्हणं घ्यायचं आहे किंवा एक मोठं स्टीलचं ताट घ्यायचं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून त्यावर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा टाक ठेवायचा आहे किंवा सुपारी असेल तर ती सुपारी ठेवू शकता. आता बघा, शास्त्रात कलश पूजन आणि देवी पूजन करताना सुपारीलाच विविध देवीचे रूप मानले जाते. दुर्गा, महालक्ष्मी, सप्तमातृका आणि कुलस्वामिनी यांच्या पूजेत सुपारीला देवीचे प्रतीक मानून तिची स्थापना केली जाते. तुमच्या मनात शंका आली असेल तर सुपारी तर गणपती बाप्पाचे प्रतीक आहे, मग तुम्ही कुलदेवीसाठी कशी, तर याचे उत्तर आपल्या शास्त्रात सांगितले आहे, दडलेले आहे. सर्व समावेश प्रतीक
सुपारी हे हिंदू धर्मातील सर्वात शुद्ध आणि पूर्ण प्रतीक मानलं जातं. जेव्हा आपल्याकडे एखाद्या देवतेची मूर्ती किंवा फोटो नसतो तेव्हा त्या देवतेचे आवाहन सुपारीमध्ये केले जाते. निर्गुण निराकार, ज्याप्रमाणे गणपती बाप्पा बुद्धीचा दाता म्हणून सुपारीला पूजला जातो, त्याचप्रमाणे कुलदेवी ही आदिमाया शक्ती म्हणून सुपारीच्या स्वरूपात आपल्या घरात पूजली जाते. ती सुपारी फक्त एक वस्तू नसेल, तुमच्या भक्तीचे त्याच कुलदेवतेचे चैतन्य अवतरे. गणपती आणि कुलदेवी यांच्या आपल्याशी संबंध काय आहे? तर गणपती हा विघ्नहर्ता आहे, तर कुलदेवी ही वंशरक्षक आहे. गणपतीची सुपारी शेंदुराने पूजली जाते, तर कुलदेवीची सुपारी हळद आणि केशर लावून पूजली जाते. ओटीतील वस्तूचे आध्यात्मिक विज्ञान. आपली ओटी काही विशिष्ट वस्तू का ठेवतो त्यामागे मोठे शास्त्र आहे. नारळाला श्रीफळ म्हणतात. हे मानवी अहंकाराचे प्रतीक आहे. नारळ अर्पण करणे म्हणजे आपला अहंकार देवीच्या चरणी अर्पण करणे. खण, वस्त्र हे देवीला दिलेल्या नवीन देहाचे आणि वस्त्राचे प्रतीक आहे. यामुळे आपल्या शरीराचे संरक्षण होते. अक्षता, तांदूळ हा एकमेव असा धान्य आहे जो लावल्यावर पुन्हा उगवतो, कधीही क्षय पावत नाही. आपल्या कुळाची वृद्धीही कधी थांबू नये म्हणून अक्षता वापरल्या जातात. हे आपल्या पंचप्राणांचे प्रतीक आहे. आपण आपले प्रेम, श्रद्धा देवीला अर्पण करत आहोत असा त्याचा भाव असतो. भक्तांनो, आजच्या या प्रवासात आपण आपल्या कुळाची जननी जगदंबा, आपली कुलदेवी आणि तिची ओटी भरण्याचे दिव्यशास्त्र समजून घेतले. अनेकदा आपण विज्ञानाच्या आणि आधुनिकतेच्या गडबडीत आपली मूळ विसरतो. पण लक्षात ठेवा, ज्या झाडाचे मूळ मजबूत असतात ते झाड वादळात टिकून राहते. कुलदेवी तुमची कुळाची तीच मजबूती मुळे आहेत. स्वामी समर्थ नेहमी एकाच गोष्टीचा आग्रह धरत असतात, ती म्हणजे कर्तव्य. आपल्या कुलदेवीचा मान सन्मानाबाबत नेहमी आपले पहिले कर्तव्य आहे. तुम्ही कितीही मोठी उपासना केली, पण जर तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न नसेल तर त्या उपासनेचे फळ मिळण्यास विलंब होतो. आता ओटीमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू ठेवायच्या, प्रत्येक वस्तू कशी ठेवायची आणि संपूर्ण ओटी पारंपरिक पद्धतीने कशी भरायची हे बघूया. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की कुलदेवीची खण आणि नारळाची ओटी भरायची असते. हीच पारंपरिक पद्धत मानली जाते. नारळ घेताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, ज्या नारळामध्ये पाणी असेल असाच चांगला नारळ निवडायचा. तुटलेले नारळ वापरू नका. आता खणाबद्दल बोलायचं झालं तर शक्य असेल तर खणाची साडी घ्यावी. जर खणाची साडी उपलब्ध नसेल तर खणाचा ब्लाऊज पीस घेतला तरी सुद्धा चालतो. असं अनेक ठिकाणी कुलदेवीची ओटी नऊवारी साडीने भरली जाते. तुम्हालाही शक्य असेल तर नऊवारी साडी वापरू शकता, पण नऊवारी साडी घेणं शक्य नसेल तर सहावारी साडी घेतली तरी सुद्धा काही हरकत नाही. आणि जर साडी घेणं शक्य नसेल तर साधा ब्लाऊज पीस घेतला तरी सुद्धा चालतो. आई श्रद्धा, भक्ती आणि सातत्य बघते. पण इथे एक गोष्ट विशेष लक्षात ठेवायची, कुलदेवीला अर्पण करण्याचं वस्त्र सुती किंवा रेशमी असावं, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि त्या टिकवून ठेवण्याची क्षमता अशा वस्त्रांमध्ये अधिक प्रमाणात असल्यास सांगितलं जातं. त्यामुळे शक्यतो सुती वस्त्र निवडा. आता ओटी कशी मांडायची ते बघूया. सर्वप्रथम एक ताट घ्या. त्या ताटात सर्वप्रथम खाली हळदी कुंकू टाका, फूल टाका आणि त्यावर हा खण किंवा साडी ठेवा. त्या वस्त्रावर एक नारळ ठेवा. नारळ ठेवताना त्याची शेंडी कुलदेवीच्या दिशेला राहील याचीच काळजी घ्या. यानंतर त्या वस्त्रावर थोडेसे तांदूळ ठेवा. आता यासोबतच एक हळकूड, हे लेकरू वाळं असावं. याला विशेष महत्त्व आहे. एक बदाम, एक खारीक, एक रुपयाचं नाणं, एक सुपारी या वस्तू देखील ओटीमध्ये आवर्जून ठेवा. तसेच शक्य असेल तर 16 शृंगारातील वापरल्या जाणाऱ्या काही वस्तू देखील ठेवू शकता. उदाहरणार्थ मंगळसूत्र, नेलपेंट किंवा सौभाग्याच्या प्रतीक मानल्या जाणाऱ्या इतर वस्तू श्रद्धेनुसार ठेवू शकता. हे सर्व ठेवणे शक्य झालं तर नक्की ठेवा आणि शक्य नसेल तर त्याबद्दल मनात कोणतेही न्यूनगंड ठेवू नका. आपल्या श्रद्धेला सर्वात जास्त महत्त्व आहे. आणखी एक शक्य असेल तर एक गजरा, एक फुलांची वेणी देखील ओटीमध्ये अर्पण करा. तर हेही मिळालं नाही तर गुलाबाचे फुल अर्पण केलं तरी सुद्धा चालेल. आता या सर्व वस्तू एका ताटामध्ये व्यवस्थित मांडून घ्यायच्या आहेत. इथे एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हे ताट स्टीलचे किंवा पितळीचे असावं. ओटी भरण्यासाठी प्लास्टिकचे भांडे वापरू नका. आता बघा, संपूर्ण श्रावण महिना चालू आहे, तर या श्रावण महिन्यामध्ये सुवासिनी स्त्रियांची साज शृंगार करावा असे विशेष म्हटले आहे. म्हणून साडी ही निळ्या रंगाची, काळ्या रंगाची सोडून कुठल्याही रंगाची परिधान करा. त्यानंतर कपाळावरती कुंकू लावा, हातात हिरव्या बांगड्या घाला, गळ्यात मंगळसूत्र धारण करा, पायात जोडवी असावी, डोक्यावरती साडीचा पदर किंवा ओढणी घ्या. अशा प्रकारे भक्तिभावाने आणि आदराने तयार होऊन आपल्या कुलदेवीसमोर बसायचे. सर्व साहित्य तयार झाल्यानंतर आणि पूजा पूर्ण झाल्यावर ओटीचे ताट आपल्या दोन्ही हातात घेऊन आपल्या छातीजवळ घ्यायचं आहे. त्या क्षणी पूर्ण श्रद्धेने आपल्या कुलदेवीचे स्मरण करायचं आहे. यानंतर मनापासून कुलदेवीला प्रार्थना करायची आहे, आई, माझ्यावर आणि माझ्या संपूर्ण कुटुंबावर तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे. आमच्या घरी सुख, शांती, समृद्धी आणि आनंद कायम नांदू दे. आमच्या आध्यात्मिक प्रगती होऊ दे. या श्रावण महिन्यात मला तुझ्या मूळ स्थानी यायला, ओटी भरण्याला शक्य झालं नाही.
आता तुम्ही म्हणाल की आम्ही आषाढ महिन्यात ही ओटी भरली होती, पण बघा श्रावण महिन्यातसुद्धा आपल्या कुलदेवीचा कुळाचार करण्याला आणि ओटी भरण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर तुम्ही अजून एका पवित्र तिथीला शेवटी भरली तर आई कुलस्वामिनी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील. म्हणून आई कुलस्वामिनीला असे म्हणावे की मी घरच्या घरी श्रद्धेने आणि भक्तिभावाने तुझी ओटी भरत आहे आणि तुझ्या आशीर्वाद आमच्या कुटुंबावर घरावर कायम राहू दे. आमच्या घरात धनधान्याची आणि अन्नाची कधीही कमतरता भासू देऊ नकोस. आमच्या घरात तुझं मंगलमय वास्तव्य सदैव राहू दे. ही प्रार्थना मनापासून केल्यानंतर ओटीचे ताट कुलदेवीच्या मस्तकाला हलकंसं लावायचं आणि तिच्या चरणी अर्पण करायचं. त्यानंतर एका छोट्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे. तांदूळ दोन्ही हाताच्या उंजवीत घेऊन कुलदेवीच्या मस्तकाला अर्पण करायचे आणि नंतर अर्पण केलेले ओटीमध्ये तांदूळ व्हायचे. आता इथे एक अशी गोष्ट आहे जी महत्त्वाची, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तर ती कुलदेवीला अर्पण करताना सर्रास सगळ्या स्त्रिया न कळत विसरतात. तर अशी कुठली वस्तू आहे ती आपण बघूया. ही वस्तू नसेल तर ओटी अपूर्ण मानली जाते असं सांगितलं जातं. जी वस्तू म्हणजे तांबूल होय. ओटी भरताना कुलदेवीला तांबूल नक्की अर्पण करता. आता अनेकांना प्रश्न पडतो की हा तांबूल म्हणजे नेमकं काय? तर तांबूल म्हणजे पानाचा विडा. ज्या ठिकाणी पानाचे दुकान असेल तिथे जाऊन तुम्ही फक्त हे सांगा की कुलदेवीला अर्पण करण्यासाठी तांबूल बनवून द्या. त्यानुसार ते तुम्हाला योग्य प्रकारे तांबूल तयार करून देतील. हा तांबूल एका छोट्या वाटीत ठेवून कुलदेवीसमोर अर्पण करायचा. त्यानंतर काही वेळ तो कुलदेवीसमोर राहू द्यायचा. संध्याकाळी तो तांबूल उचलायचा. जो अख्खा विडा असेल त्या कलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचा आणि त्यानंतर घरातील प्रत्येक सदस्याने त्यातील थोडासा भाग प्रसाद म्हणून ग्रहण करायचा. बघा आता या श्रावण महिन्यामध्ये काही जणांची श्रावणी असते, म्हणजे महिनाभर त्यांचे व्रत असते. तर श्रावण सोडताना तुम्ही यातील थोडासा भाग खाल्ला तरीसुद्धा चालेल. तसं एक गोष्ट मात्र आवर्जून लक्षात ठेवा, हा प्रसाद घराबाहेर कोणालाही देऊ नका. तो फक्त आपल्या घरातील सदस्यांनीच प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. शेवटी काही अतिशय महत्त्वाची गोष्ट या अनेक जण नकळत दुर्लक्षित करतात, पण कुलदेवीची ओटी भरताना या गोष्टीची काळजी घेणे तितकंच आवश्यक आहे. सर्वप्रथम ओटी भरण्यासाठी लागणारं संपूर्ण साहित्य शक्यतो स्वतःच्या पैशानेच विकत घ्यावं. म्हणजे साडी असो, नाळं असो किंवा इतर कोणतीही वस्तू असो, ते आपण स्वतःच्या कमाईतून आणण्याचा प्रयत्न करा. इथे स्वतःच्या कमाईने म्हणजे काम करूनच आणले पाहिजे असं नाही. तुमचे पतीसुद्धा हक्काचे आणि कुटुंबातील एक सदस्य आहेत, त्यांच्याकडून घेतले तरीसुद्धा चालेल. आता अनेकांच्या मनात प्रश्न होते की कुलदेवीला अर्पण केलेल्या ओटीचे पुढे काय करायचं? तर बघा, जर पुढील 2-3 महिन्यामध्ये तुमचा कुलदेवीच्या मूळ स्थानाला जाण्याचा योग असेल तर ही ओटी जशीच्या तशी व्यवस्थित जपून ठेवा आणि जेव्हा तुम्ही कुलदेवीच्या दर्शनासाठी जाल तेव्हा हीच ओटी तिथे मूळ स्थानी देवीला अर्पण करा. पण समजा जर तसं जाणं शक्य नसेल आणि जवळच्या कुलदेवीच्या स्थानात जाण्याचं काही बेत नसेल तर अशा वेळी चांगला पर्याय आहे. श्रावण महिन्यातील कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी एखाद्या सुवासिनी स्त्रीला आपल्या घरी बोलवा आणि या सर्व वस्तूंची तिची ओटी भरा. शक्यतो ही ओटी जास्तीत जास्त आपल्या नंदेची भरण्याचा प्रयत्न करा, कारण श्रावण महिन्यामध्ये नंदेचा मानपान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ठिकाणी तुमची नणंद नसेल तर तुम्ही कुठल्याही सुवासिनीची ओटी भरली तरीसुद्धा चालेल, कारण सुवासिनी स्त्री ही आई कुलदेवीच्या रूपानेच येते. आपल्या परिस्थितीनुसार आणि श्रद्धेनुसार तुम्ही हा पर्याय निवडू शकता. अशा प्रकारे आपण श्रावण महिन्यात कुलदेवीची ओटी भक्तिभावाने भरायची आहे. बघा, हा महाशिवपुराणामधील अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तर श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी दिवशी 2 दिवे प्रज्वलित करावे. बघा, तुमचा मुलगा एक्झामला बसला असेल, त्यात यशस्वी होत नसेल, नोकरी करत असेल, त्यात यशस्वी होत नसेल, सतत आजाराने ग्लासले असेल, त्यातून बाहेर पडण्यासाठी, धन दौलत सुख समृद्धी प्राप्त होण्यासाठी असो, तर हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे. काय करायचं आहे? 2 दिवे घ्यायचे आहेत. एक दिव्यामध्ये गोल वात आणि दुसऱ्या दिव्यामध्ये लांब वात लावायचे आहे. गोल वात ही भगवान शिवांसाठी आणि लांब वात ही माता जगतजननी जगदंबा माता पार्वतीसाठी शुद्ध गाईच्या तुपाने प्रज्वलित करायचे आहे. तर बघा ती कशी प्रज्वलित करायची? प्रथम गोलवातीचा दिवा प्रज्वलित करावा आणि त्यानंतर दुसरा जो लांब वातीचा दिवा आहे तो गोलवातीकडे मुख येईल अशा पद्धतीने प्रज्वलित करा. तो आपल्याकडे मुख येईल किंवा देवाकडे मुख येईल असा प्रज्वलित न करता जो गोलवातीचा दिवा प्रथम आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे तर त्या दिव्याकडे तोंड करून प्रज्वलित करायचा आहे. 64 योगनिया, अष्टसिद्धी, नवनिधी, सारी विद्या, देविया, भगवान शिवाचा गोलवातीचा जो दिवा आहे. भगवान शिव कोण? तर ज्योतिर्लिंग, ज्योतिस्वरूप. आणि माता दुर्गा काय आहे? तर ज्योती स्वरूपा. शास्त्रात काय म्हटलं जातं की ज्वाला महाराणी की जय. महाशिवपुराणानुसार श्रावण महिन्यात अष्टमी दिवशी प्रदोष काळामध्ये भगवान
शिवशंकरांच्या मंदिरामध्ये शक्य नसेल तर घरच्या शिवलिंगासमोर प्रथम जो गोलवातीचा दिवा आहे तो प्रज्वलित करून लांब वातीचा दिवा त्या वातीचे मुख गोलवातीकडे येईल असे प्रज्वलित करून त्या 2 वातीच्या सन्मुख आपली इच्छा मनोकामना व्यक्त केल्यास सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात, 100% पूर्ण होतात असे म्हटले आहे. तसेच तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, कष्ट आहे, तकलीफ आहे तर काहीच करू नका. श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी दिवशी एक मातीपासून शिवलिंग, पार्थिव शिवलिंग शक्य असेल तर बेलपत्राच्या वृक्षाखाली नसेल तर एखाद्या कुठल्याही कुंडीमध्ये ते बनवावे आणि फक्त 7 झाडांची कुठलीही अखंड पाने शिवलिंगावरती अर्पण करून 7 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून पाणी अर्पण करावे. तुम्हाला कितीही मोठ्यातील मोठं दुःख असेल, कष्ट असेल, तकलीफ असेल, मानसिक त्रास असेल तर त्यातून नक्की निवारण होईल. श्रावण महिन्यामध्ये कुलस्वामिनीच्या टाकावर कुंकुमार्चन करणाऱ्या अनंत साहेबला महत्त्व आहे. तेच कुंकूनंतर आपल्या महत्त्वाच्या कामासाठी जाताना आपल्या कपाळाला लावा. आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या कपाळाला लावा. यामुळे तुमची प्रत्येक कामे यशस्वी होतात असं म्हटलं जातं. तसेच महालक्ष्मी अष्टक 16 वेळा पठण करावं. आता महालक्ष्मी अष्टक हे श्रावण महिन्यात पठण करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर महालक्ष्मी अष्टक हे एक पाठ 8 ओव्यांचं आहे. असे तुम्हाला 16 पाठ करायचे आहेत आणि 16व्या पाठावेळेस फलश्रुती म्हणावी. आता तुम्ही म्हणाल ताई आम्हाला 16 वेळा पठण करणे शक्य नाही तर तुम्ही 5 वेळा, 3 वेळा किंवा 7 वेळा केलं तरीसुद्धा चालेल. तसेच दुर्गाष्टमीला एक अत्यंत प्रभावी अशी एक सेवा करायची आहे. तर ती काय करायची तर 11 लवंगांची सेवा तुमच्या कुलदेवीच्या टाकाला अर्पण करायची आहे. टाक नसेल तर मूर्ती किंवा मूर्ती नसेल तर सुपारीवरती सांगितलं त्यानुसार तुम्ही करू शकता. सुपारीवर 11 लवंग अर्पण करायचे आहे. त्या 11 लवंग अर्पण करत असताना जे पुढील फूल आहे तर त्या आपल्याकडे असावे आणि देठ कुलदेवीकडे असावा असं अर्पण करायचं आहे. 1 लवंग आपल्या हातामध्ये घ्यायचे, 99 मंत्र म्हणायचा. मी तुम्हाला वरती सांगितलं आहे, अजून नंतर सांगते. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः हा मंत्र प्रत्येक वेळेस लवंग अर्पण करताना म्हणायचा आहे. जर तुम्हाला ओटी भरणे शक्य झाले नाही तरी हा तरी उपाय तुम्ही नक्की आवर्जून करावा. तुमच्या घरातले सर्व दुःख, दारिद्र्य नष्ट होऊन देवी लक्ष्मी सदैव तुमच्या घराचे, कुटुंबाचे रक्षण करेल आणि घरामध्ये सदैव अखंड लक्ष्मी नांदेल. मैत्रिणी बघा, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव तुमच्या कुलदेवीचे नाव नक्की टाईप करा. धन्यवाद.